आणि राज्यामध्ये 29 महानगरपालिकांमध्ये निवडणुका होत आहेत, पण ठाकरेंमुळे मुंबईची निवडणूक आणि पवारांमुळे पुण्याची निवडणूक ही कमालीची चर्चेत आली आहे। पुण्यामध्ये राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा थेट सामना या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यातलं शाब्दिक युद्ध सुद्धा या निमित्तानं समोर आलंय। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना दिलेल्या उमेदवारीवरनं मोहोळ यांनी अजित पवारांवरती आरोप केलेले। त्याबद्दल बोलताना अजित पवारांनी सुद्धा मोहोळ यांच्यावरती गंभीर आरोप करत निशाणा साधला। एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत दोघांमध्ये पुन्हा एकदा शाब्दिक युद्ध रंगल्याचं चित्र दिसलं। यात पुण्यातल्या विकास कामांसह विविध मुद्द्यांवरनं दोनही नेत्यांनी एकमेकांवरती टीका केली। एका व्यक्तीला परदेशात जायला कुणी मदत केली? जरा डोकं खाजवा आठवा। पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही? त्याला पासपोर्ट कुणी दिला? कसा गेला? काय गेला? त्याचं जरा नीटपणे चौकशी करा। आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, ह्याचाही रेकॉर्ड काढा। माझ्यावरती कुठला तरी आरोप काय ते केला की कुठल्या तरी गुन्हेगाराला मी विदेशात पळायची मदत। मी कुठल्याही व्यासपीठावरती एका व्यासपीठावरती यायला तयार आहे। जर सिद्ध झालं तर मी राजकारण सोडेल, नाही सिद्ध झालं तर ज्यांनी आरोप केला त्यांनी राजकारण सोडावं। मला असं वाटतं की काहीतरी एखादी गोष्ट बघा, मी ही सवय पण काही नेते मंडळींची बघा, जबाबदारीचा एखादा स्वीकारण्याचा प्रश्न आला ना किंवा तुम्हाला उत्तर द्यायची वेळ आली की तुम्ही हात झटकून मोकळे होताय। हे नका, तुम्ही उत्तर तर द्या, जबाबदारी स्वीकारा नका स्वीकार, पण तुम्ही जबाबदारीने त्याच्यावरती बोला तर करा। माझं काहीच नाही, ते चुकीचं त्यांनीच केलं, चुकीचं ह्यांनीच केलं, असं नाही चालत। लोकांना कळतं, लोक पाहत आहेत। जिथं एका ठिकाणून दुसरीकडे जाण्याच्या करता 10 वर्षापूर्वी साधारण 10 मिनिटं लागायची, तिथं सरिताताई 1-1 तास लागतो। जर तो सकाळी बाहेर पडला तर 1.5 तास त्या जागेवर जायला आणि पुन्हा संध्याकाळी सुटल्यानंतर पण पिकावर असतो ना, 1.5 तास यायला, 3 तास त्याचे आयुष्यातले तिथं जातात। म्हटल्यानंतर तो त्रासून नाही जाणार? बरं, कामं चाललीत होणार कधी? तुम्हाला गंमत वाटेल, मागच्या 5 वर्षाचं मी काढलंय, जवळपास 1150 कोटी रुपये खड्डे बुजवण्याच्या करता तरतूद केली। सरिताताई फक्त त्याच्यामध्ये साधारण 650 कोटी रुपये खर्च केले, 500 कोटी रुपये खर्चच केले नाही। पैसे असताना तुम्ही पैसे खर्च करत नाही। 1.25 लाख कोटी रुपये इथल्या डेव्हलपमेंटच्या करता खर्च करण्याचं प्रोव्हिजन केली, मग 1.25 लाख कोटी गेले कुठं? आज मला असं वाटतं की तुम्हाला 5 वर्षात आम्ही केलेल्या कामाचा प्रॉब्लेम वाटतो किंवा तुम्हाला अकार्यक्षम वाटतो। मुद्दा तो नाही आहे। तुम्ही 15-20 वर्ष या पुण्याचे पालकमंत्री किंवा पुण्याचे तुम्ही कारभारी होतात, तुम्ही पुण्याच्या भविष्याचा विचार काहीच केला नाहीत। वाहतुकीचा प्रश्न कालच्या 2-4 वर्षात नाही झाला। पुणे वाढणार आहे, लोकसंख्या वाढणार आहे, नागरिकीकरण वाढणार आहे, पुण्याच्या मूलभूत या ज्या काही प्रश्न आहेत, या प्रश्न हे ते वाढणार आहेत। हा विचार तुम्ही सत्ताधारी असताना नाही आला तुम्हाला। आम्ही 5च वर्ष काम केले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।